ठाकरे बंधू उद्या युतीची घोषणा करणार। घोषणेआधी संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला। जागा वाटपासंदर्भात राऊत आणि राज ठाकरेंची तिसरी भेट। जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका, राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना। शिवसेना मनसे युतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात। राज ठाकरे संजय राऊत आणि नांदगावकरांमध्ये सकारात्मक चर्चा। पुढील 2 दिवसांमध्ये मुंबईच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार। तिढा असलेल्या जागांवर फडणवीस शिंदेंच्या बैठकीमध्ये चर्चा होणार। सूत्रांची माहिती तर मुंबईमध्ये भाजप 150+ जागा लढवण्यावर ठाम। नागपुरात स्वबळावर लढण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी, तर वरिष्ठ नेते महायुतीमध्ये लढण्यास आग्रही। फडणवीस आणि गडकरींची काल उमेदवारीबाबत बैठकीमध्ये चर्चा। शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळेंच्या पत्नीकडून वॉर्डमध्ये साड्या वाटल्याचा आरोप। कामिनी शेवाळेंनी वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्या। भाजपा पहिल्या नंबरचा पक्ष हे पुन्हा अधोरेखित। राज्यामध्ये 48% नगरसेवक एकट्या भाजपचे। केवळ विकासावर मतं मागितली। निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। मवियाच्या जागांच्या बेरजेपेक्षा शिवसेनेच्या जागा जास्त, पालिकेतही असंच यश मिळणार। स्थानिक विजयानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा। पुण्यात 8 दिवसांमध्ये हवेतील प्रदूषणामध्ये लक्षणीय वाढ। पुणे शहराचे AQI मध्यम श्रेणीमध्ये। राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। नागपूरसहित विदर्भात थंडीचा कडाका। नागपूरचा पारा 8.2 अंशांवर तर गोंदिया 8 अंशांवर। सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरला। पुण्याच्या खेडमधील कडूस धायबर शिवारामध्ये बिबट्याची दहशत। बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद। बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण।